वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच असाच एक प्रकार उघडकीस आलाय। सोलापुरात आशा राणी भोसले या विवाहितेनं गळफास लावून जीवन संपवलंय। सासरच्या छळाला आणि नवऱ्याच्या संसाराला कंटाळून आशा राणीनं जीवन संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी कसून चौकशी करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच आशा राणी हिच्या बहिणीने तर या प्रकरणी अनेक धक्कादायक आरोप करून खळबळ उडवून दिली आहे। आशा राणी भोसले हिची बहीण उषा राणी हिनं अत्यंत धक्कादायक आरोप केलेत। आशा राणीची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप उषा राणी यांनी केलाय। मी देखील त्याच घरात राहत होते, मात्र सासूच्या जाचाला कंटाळून मी दुसरीकडे राहायला गेले। आशा राणीचा नवरा खूप संशय घेत होता, चारचाकी गाडी आणि पैशाची मागणी करत होता, तिला मोबाईल देत नव्हता, बाहेर जाताना बाहेरून कडी लावत होता, पहिली मुलगी माझी नाही असा आरोप करत होता, असा आरोप उषा राणी यांनी केलाय। माझी बहीण आत्महत्या करू शकत नाही कारण गळफास घेतलेलं ठिकाण उंच आहे, तिचा हात तिथपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे यांनी माझ्या बहिणीची हत्या केली आहे असा दावाच उषा राणी यांनी केलाय। तसेच या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची आणि आरोपींना पकडण्याची मागणीही उषा राणी यांनी केली आहे। आशा राणी आणि उषा राणी या दोघ्या बहिणींना एकाच घरात दिलं होतं, मात्र आशा राणी हिला किडनॅप करून तिच्याशी लग्न करण्यात आलं होतं असा आरोप आशा राणीच्या कुटुंबियांनी केलाय। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी या ठिकाणी ही घटना घडली आहे। या प्रकरणी आशा राणीची सासू आणि तिच्या नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे।